नमस्कार, महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामधील बस स्थानक येथील घटना। संतोष कदम हा एसटी ड्रायव्हर नागपूर डेपोला नेमणुकीस आहे। 22 तारखेला उमरखेड येथून त्याने नांदेड एसटीवर ड्युटी असताना गावंडे कॉलेजची एक अल्पवयीन मुलगी जी शासकीय हॉस्टेल उमरखेड येथे राहते, मागील 2-3 महिन्यापासून तिची जाणीवपूर्वक ओळख वाढवून 22 तारखेला नांदेड एसटीमध्ये सोबत बसून घेऊन नांदेड येथे घेऊन गेला। त्यानंतर तिथून नागपूरला गेला। नागपूरला गेल्यानंतर त्याने तिथे गणेशपेठ भागामध्ये एसटीचे काही क्वार्टर्स का रूम्स आहेत, तिथे नेऊन तिच्यावर त्याने अतिप्रसंगाने बलात्कार केलेला आहे। त्यानंतर तो सोलापूर गाडीने परत कर्तव्यावर असताना तिनं मुलीला तिथून घेऊन येत असताना मुलीला तिच्या काकाचा फोन आला आणि काकांना संशय आल्यावरून त्यांनी पोलिसांना कळवलं। त्यावरून उमरखेड पोलिसांनी तातडीने ड्रायव्हर आरोपीला आणि पीडित मुलीला ताब्यात घेऊन मुलीकडे झालेल्या घटनेच्या संदर्भात विश्वासात विचारपूस करून तिचं स्टेटमेंट नोंदवून तातडीने गुन्हा दाखल केलेला आहे। सदरचा गुन्हा हा बलात्कारात नंतर पॉक्सो, ॲट्रॉसिटी आणि अपहरणाचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा सखोल तपास हा माननीय SP सर, ॲडिशनल SP सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पुसद विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री BJ हर्षवर्धन सर करीत आहेत आणि आरोपीला आज अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केलेले असून त्याचा MCR मंजूर झालेला आहे।